प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 1 सप्टेंबरचा महा एपिसोडचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय ही विमल प्रतिमा आत्यासाठी चहा घेऊन आली आहे आणि इकडे तिकडे आता प्रतिमा आत्याला शोधत असते, पण त्या खोलीमध्ये कुठेच नसतात। आता ती हॉलमध्ये पण आली आवाज देत देत आणि मग पूर्णाजी येतात तेवढ्या तिथे आणि म्हणतात, काय ग विमल, काय झालं? आणि प्रेक्षकांनो, काळजी करू नका, प्रतिमा आत्याला काही मारण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांनी थरार जो आहे ना तो अगदी जबरदस्तच दाखवलेला आहे। कसा काय ते फक्त बघत राहा। आता सगळेच जण विचारतात काय झालं काय झालं, तेव्हा ही विमल सांगते, प्रतिमा आत्या त्यांच्या खोलीत नाहीये, मला वाटलं इथे असतील त्या, पण त्या इथे पण नाहीये। रविराज पण येतात पळत पळत, अस्मिता येते। आता रविराज घाबरतात आणि म्हणतात, अरे बापरे, कुठे गेली प्रतिमा? पूर्णाजी म्हणतात, तुम्ही गार्डन मध्ये बघा ना रविराज, गार्डन मध्ये वगैरे असेल ती। मग आता ही विमल म्हणते, मी मागे बघून येते। आता लगेच प्रिया रडाय पडायला लागते आणि म्हणते, माझी आई कुठे गेली, तू मागे बघितलं का? आता ही विमल म्हणते, हो मी बघून आले, आता इकडे मागच्या बाजूला जाऊन बघते मी गार्डन मध्ये। आता लगेच रडत येते ही प्रिया आणि म्हणते, पूर्णाजी माझी आई कुठे गेली? पूर्णाजी म्हणतात, हो हो तन्वी बेटा, शांत हो, संकट आली ना की एका मागोमाग एकच येतात। नाही आपण शोधूत प्रतिमाला, कुठे गेली असेल प्रतिमा? आता सगळ्यांनाच आलंय टेन्शन। प्रिया आपलं उगाच टाइमपास करू लागली रडून, म्हणजे फारच तिला वाईट वाटतं असं दाखवतीये। असो, आता रविराज सगळीकडे शोधून येतात आणि म्हणतात, गार्डन मध्ये पण कुठेच नाहीयेत। आणि आता विमल सांगते की मागे पण नाहीयेत प्रतिमा आत्या। आता मात्र पूर्णाजी घाबरतात आणि म्हणतात, बापरे, आता काय करायचं? एकीकडे सायली हॉस्पिटलमध्ये आणि एकीकडे प्रतिमा घरातून गायब झालीये, मी हे कसं सहन करू सगळं? आता तेवढ्यात या रविराजांना फोन आलाय या कल्पनाताईंचा। ते म्हणत असतात पूर्णाजीला की तुम्ही शांत व्हा पूर्णाई, टेन्शन घेऊ नका। आता हे रविराज कल्पनाताईंशी बोलतात फोनवर आणि विचारतात, हां बोला कल्पना वहिनी, सायली शुद्धीवर आली का? आता कल्पनाताई म्हणतात, नाही अहो, अजून नाही आली आहे, आम्ही तर वाटच बघतोय केव्हाची। पण भाऊजी, पूर्णाई कशा आहेत, त्यांनी काही खाल्लं का हो? आता रविराज म्हणतात, काय ना अहो कल्पना वहिनी, इथे जरा वेगळाच प्रॉब्लेम झालाय। कल्पनाताई म्हणतात, काय झालं, पूर्णाईंना काही झालं का? रविराज म्हणतात, नाही ती प्रतिमा आहे ना, कोणाला न सांगता निघून गेली आहे। आता खूप घाबरतात कल्पनाताई। आता या कल्पनाताईंना एवढं टेन्शन येतं की त्यांच्या हातातनं फोनच खाली पडतो आणि मग हे प्रतापराव धावत येतात आणि म्हणतात, काय ग, काय झालं कल्पना? आता ते चैतन्य म्हणतो, पूर्णाजीला काही झालंय का, काय झालं? मग आता या कल्पनाताई म्हणतात की अहो आपली प्रतिमा घरातून बाहेर पडलीये, ती घरात नाहीये। आणि आता प्रतापरावांना आणि चैतन्याला मोठा धक्का बसलाय। पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय झालंय ते। आज ना त्यांनी खूप फास्ट दाखवलेत सगळे सीन, पण खूपच भारी दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो। आजचे सीन फक्त बघत राहा। आता या प्रियाने फोन केलाय नागराजला। नागराज खूप ऍटिट्यूड दाखवत म्हणतो, ए प्रिया, आता कशाला फोन केलाय तू? काय माती खाल्ली आहेस ते सांगायला मला फोन केलायस का? ए प्रिया, मला काही इंटरेस्ट नाही ते सगळं ऐकण्यात। प्रिया आधी ऐकून घेते आणि म्हणते, माझं शांतपणे ऐकून घ्या। प्रिया जे करते ना ते चोख काम करते। आता नागराज म्हणतो, काय चोख काम करते ग तू? एक फालतू काम सांगितलं होतं तुला की प्रतिमा घरात असताना मेसेज करायचा, तुला सारखा मेसेज करता आला नाही मला, नाली मोठी चोख काम करणारी। प्रिया म्हणते, अहो पण त्यापेक्षाही उत्तम परिस्थिती निर्माण केली मी। प्रतिमा ह्या क्षणी एकटी आहे आणि घरात नाहीये ती सुरक्षित, ती बाहेर आहे, सिटी हॉस्पिटल शोधत फिरतीये ती। नागराज म्हणतो, काय? आता लगेच नागराज स्पीकरवर फोन करतो आणि महिपतला सांगतो। महिपतला म्हणतो, ए महिपत ऐक। आणि नागराज म्हणतो, काय ग, कसं केलं ग प्रिया तू हे? महिपत आणि नागराज आता स्पीकरवर ऐकताय प्रियाचं बोलणं। प्रिया पुढे म्हणते, सोपं होतं हे सगळं खूप, त्या प्रतिमाच्या फक्त कानावर घातलं मी की तुझी सायली मरायला टेकली असेल, गेली आपलं जळकं थोबाड घेऊन त्या सायलीला शोधायला, तेही घरात कोणाला न सांगता। आता हा तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे। आता बघूयात प्रतिमा आधी हॉस्पिटलला पोहोचते का तुमचा माणूस आधी प्रतिमापर्यंत पोहोचतो? आता बघा प्रेक्षकांनो, एवढे फास्ट घेतलेत त्यांनी सगळे सीन आणि खूप भारी दाखवलेत। म्हणजे मी तेच वाक्य पुन्हा बोलतेय कारण खरंच छान दाखवलंय। प्रियाने नागराज आणि महिपतला ही माहिती दिल्यावर दोघे नुसते एकमेकांकडे असे बघत राहतात। इकडे प्रतापराव आणि या कल्पनाताई सगळेच खूप पॅनिक होतात। आता प्रतापराव म्हणतात, अशी कशी गेली प्रतिमा घराच्या बाहेर? चैतन्य म्हणतो, त्यांनी गार्डन मध्ये इकडे तिकडे सगळीकडे शोधलं का? घरातच असतील कुठे त्या। कल्पनाताई म्हणतात, कळतच नाहीये रे चैतन्य, अशी कशी बाहेर गेलीये ती? सगळीकडे शोधून झालंय बघ, पण कुठेच नाहीये प्रतिमा। भाऊजींनी शोधलं आणि मगच फोन केला आपल्याला। प्रतापराव म्हणतात, अशी कशी कुठे गेली ही आपली प्रतिमा? मग आता या कल्पनाताई थोड्या वेळ विचार करतात आणि म्हणतात, मला काय वाटतं, अहो प्रतिमाला ना
सायलीची आठवण येत असेल. सायलीमुळेच ती आपल्या घरात राहते ना. आता सायली घरात नाहीये म्हणल्यावरती नक्की सायलीला शोधायला बाहेर पडली असणार आहे. आता या कल्पनाताई रडत रडतच बोलताय. पण आता या प्रतापरावांना आणि सगळ्यांनाच टेन्शन आलंय. प्रतापराव म्हणतात, देवाच्या मनात काय चाललंय ना कुणालाच ठाऊक नाहीये. काय होतंय हे सगळं. आता इकडे ह्या पूर्णाजी टेन्शनमध्ये आल्या. त्या पूर्णाजी तर बिचाऱ्या बेशुद्ध झाल्या टेन्शनमुळे. पूर्णाजी म्हणतात की अशी कशी बाहेर पडली प्रतिमा, आधीच तिला बाहेर जायची सवय नाही राहिली आहे, कोणाला ती घाबरते आणि अशी कशी बाहेर गेली ही. आता हे रविराज म्हणतात असेल पूर्णाई, ती जवळपासच कुठे असेल. मग पूर्णाजी म्हणतात सापडली का नाही. मग लगेच प्रिया रडाय पडायला लागते आणि म्हणते मला इतक्या वर्षांनी माझी आई परत भेटली, पण तरी सुद्धा मला आज पोरकं झाल्यासारखं वाटतंय. आता लगेच अस्मिता तिला सांत्वन देते, शांत हो तन्वी. मग आता ते रविराज म्हणतात अगं एवढं टोकाचं कशाला बोलतेस तन्वी, सापडेल तुझी आई, तेच कुठेतरी असेल. बिचारे ते रविराज एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळताय प्रेक्षकांनो. आता हा अर्जुन सायलीजवळ बसलेला आहे हॉस्पिटलमध्ये आणि खूप काळजीने तिच्या जवळ बसलाय. तिचा हात हातात घेतोय, तिला म्हणतोय सायली तुम्ही बोलत का नाही आहात माझ्याशी, तुम्ही नाराज आहात का माझ्यावर, एकदा तरी बोला ना माझ्याशी, प्लीज एकदा बोला. तुम्हाला आठवतं तुम्ही एकदा माझ्यावर चिडला होता, तुमच्या घरी म्हणजे कुसुमताईच्या घरी गेला होतात तुम्ही, माझ्याशी एक शब्द पण नव्हता बोललात तुम्ही. तेव्हा माझं जग थांबलं होतं. कशी परिस्थिती झाली होती माझी, मला जेवण पण जात नव्हतं. आणि आता तुम्ही माझ्या समोर असून सुद्धा मला बघत नाही आहात. मला कसं वाटत असेल सायली, प्लीज एकदा तरी बघा ना हो माझ्याकडे, एकदा तरी मला अहो अशी हाक मारा ना मिसेस सायली, प्लीज माझ्याकडे बघा ना, बोला ना माझ्याशी एकदा, प्लीज एकदा बघा. आता तो सायलीशी असा संवाद साधतच असतो. तेवढ्यात कल्पनाताई रडत रडत येतात आणि आता अर्जुनच्या कानावर घालतात त्या की अरे अर्जुन, अरे प्रतिमा घरात नाहीये, ती कुठेतरी घराबाहेर पडलीये, कोणालाच सापडत नाहीये रे ती अर्जुन. अरे मला खूप टेन्शन आलंय आणि घरचे पण खूप काळजी करतायत रे बेटा. आता अर्जुन म्हणतो हे बघ मम्मा तू शांत हो आधी, प्रतिमा ते येईल अगं, इथेच कुठेतरी गेली असेल ती, तिला हॉस्पिटलमध्ये यावं वाटत असेल कदाचित. आता या कल्पना ते म्हणतात पण सायली हॉस्पिटलमध्ये हे तिला कोणी सांगितलंच नाहीये. अर्जुन म्हणतो काय, मग कुठे गेली ती. कल्पना ते म्हणतात अर्जुन बाहेर दहीहंडीची गर्दी असेल रे, ती एवढ्या सगळ्या लोकांमध्ये घाबरते आणि आपण कसं आणि कुठे शोधायचं तिला आता. अर्जुन म्हणतो बरं मम्मा थांब थोडं, मी जाईल शोधायला, मला आधी सिनियरशी बोलू दे. आता अर्जुनने रविराजांना कॉल करून सगळी माहिती घेतली की काय झालं कसं झालं. रविराज फोन उचलतात आणि म्हणतात हां बोल अर्जुन काय. तर आता अर्जुन म्हणतो काय रे आत्या आली का घरी सिनियर. आता हे रविराज म्हणतात अरे नाही ना, आम्ही सगळीकडे शोधून झालंय, घराबाहेर ती कुठेच नाहीये. आता अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यात त्या पूर्णाजी म्हणतात नाही मीच जाते प्रतिमेला शोधायला, मी खमकी आता मी शोधते तिला. अस्मिताताई म्हणतात की अगो पूर्णाजी असं काय वागतेस वेड्यासारखं, तुला बघायचं आम्ही का सायलीचं टेन्शन घ्यायचं, अगं असं काय करतेस. आता अर्जुन हे सगळं ऐकून पॅनिक झालाय बिचारा. रविराज म्हणतात थांब अर्जुन मी तुला फोन करतो जरा. आता यांनी फोन कट केलाय आणि मग या पूर्णाजी खूप टेन्शनमध्ये आलेल्या आहेत. आता त्या म्हणतात नाही मी जाते सायलीला शोधायला. रविराज म्हणतात पूर्णाई मी आहे ना घरामध्ये, मी पोलिसांना फोन करतो बरं. आता पोलिसांना फोन करतो म्हणल्यावर प्रियाची रिॲक्शन बघा. रविराजांनी लगेच फोन लावलाय पोलिसांना, म्हणजे बाजूला गेलेत ते, पण आता लगेच अस्मितामध्ये तिची महान बुद्धी चालवत म्हणते शांत हो, काका करतोय ना पोलिसांना कॉल. पण आता लगेच प्रिया म्हणते आधी घरातल्या गोष्टी पोलिसांपर्यंत कशाला पोहोचवायच्या ना. लगेच अस्मिता म्हणते हो ना तेच ना, त्या सायलीमुळे झालंय सगळं, तिला पडण्याची काय गरज होती ना. विमल चिडते आणि म्हणते ओ अस्मिताताई, सायलीताई काही मुद्दामून नाही पडल्यात. आता मात्र अस्मिता विमललाच डाफडते आणि म्हणते तू गप्पा बस गा विमल, तू कशाला मध्ये मध्ये बोलतीये. आता मात्र पूर्णाजी रडतच बोलतात अस्मिता अगं ए बाई तुझं तोंड गप्प कर. मग अस्मिता म्हणते बरं सॉरी मी नाही बोलत तुझ्या सायलीला काही. आता रविराज येतात. मग प्रिया म्हणते काय झालं बाबा, काय म्हणाले पोलीस. रविराज म्हणतात ते म्हणतात की 24 तास झाल्याशिवाय आम्हाला मिसिंग कंप्लेंट घेता येत नाही. लगेच प्रिया म्हणते हा बरं झालं बाबा. सगळे तिच्याकडे बघायला लागतात आश्चर्य, अशी काय बोलतीये ही बावटासारखी म्हणून. रविराजांना खरं तर रागच आलाय तिचा आणि पूर्णाजीला पण लगेच प्रिया म्हणते नाही म्हणजे मला म्हणायचं होतं बाबा, बरं झालं तुम्ही पोलिसांच्या कानावर टाकलं. लगेच विषय फिरवला हिने. रविराज म्हणतात मला वाटतं पूर्णाई प्रतिमा
फार जास्ती लांब नसेल गेली घराच्या. मला काय वाटतं की मी जाऊन इथे शोधावं तिला, कारण दहीहंडी चालू आहे बाहेर. लोकांची गर्दी बघून ती पॅनिक वगैरे झाली तर मी जातो आणि तिला शोधतो जवळपास. आता प्रिया खूप घाबरते आणि पूर्णाजी मोठ्याने ओरडतात, रविराज तिला घेऊनच या, एकटे येऊ नका. आणि आता रडायला लागतात, प्रतिमा कुठे गेली ग? पण जागरणामुळे आणि उपाशी राहिल्यामुळे या पूर्णाजी बेशुद्ध झाल्यात. अचानक त्यांना बोलता बोलता भोवळ आली आहे. पण कमाल आहे ना पूर्णाजीची, एवढ्या रात्रभर जाग्या राहिल्या बिचाऱ्या. आता मात्र ह्या दोघी जणी खूप टेन्शनमध्ये येतात. प्रिया म्हणते, बाबा परत या, पूर्णाजी बेशुद्ध झाली आहे. रविराज तसेच माघारी फिरतात आणि म्हणतात, काय झालं पूर्णाई? अहो पूर्णाई उठा पूर्णाई. आणि आता हे सगळेच जण पूर्णाजीला उठवायचा प्रयत्न करताय. पण या प्रियाच्या मनात बघा ना काय चाललंय. काय मेलोड्रामा करताय? हिरोईन दवाखान्यात काय? ते हिरोईनची आई काय गायब आहे? हिरोईनची आजी सासू बेशुद्ध. पण आता मात्र हिरोईन जाणार, मेन हिरोईन जाणार आणि दुसऱ्या हिरोईनच्या मुठीत हिरो येणार, अशी ही स्वतःची स्टोरी इमॅजिन करते. पण आता बघा प्रेक्षकांनो, गाजावाजा कसा झालाय बघा आज. आता महिपत म्हणतो, अय त्या बाईचा फोटो पाहून ठेवला ना तू? त्याच्या माणसाला सांगतोय फोन करून, लगेच कोथळा बाहेर काढायचा त्या बाईचा. जिथे कुठं दिसल ती तेव्हा लगेच. आता दहीहंडीची गर्दी असल, कोणाला पत्ता लागणार नाही, कळलं का? त्यामुळे लगेच कार्यक्रम उरकायचं, तुम्हाला कोणी बघणार नाहीये. आणि काय रे पाक्या, तुला लईच प्रश्न पडायला लागले रे. इथं आहे ना तुझं साहेब जिवंत, अरे काही झालं तर मी बघून घेईल ना, तू फक्त घुस. आता तिकडनं नागराज म्हणतो, ए मैपत, अरे तुझ्या माणसाला सांग की हात हलवत परत येऊ नका, काहीतरी चांगली बातमी घेऊन या. मैपत लगेच या नागराजचे वाक्य रिपीट करत त्याच्या माणसाला सांगतो, अय ऐकलं का? अय पक्या, चांगलीच बातमी घेऊन ये, हात हलवत परत येऊ नको. आणि मग नागराजला सांगतो, अरे हा आणतो म्हणला. आणि मग म्हणतो त्याच्या माणसाला, ए पक्या, तुझ्या हातात हातभर सुरा आहे, तो जर तू त्या प्रतिमावर चालवला नाही तर तो सुरा मी तुझ्यावर चालवल. तुला खात्री आहे का नाही ती? हा मग शोधा तिला. कुठं शोधाल? सिटी हॉस्पिटलच्या रस्त्यावर शोधायचं, कळलं का? हा चला निघा आता कामाला लागा. या महिपतने आणि नागराजने फुल दारू पिलेली आहे प्रेक्षकांनो, आणि हे सगळं नशेमध्येच बोलतायत ते. असो तर आता यात इथून पुढे तुम्हाला थरार पाहायला मिळणार आहे. या टेन्शनमध्ये आल्या आहेत आता प्रतिमा आत्या, कारण त्यांना रस्ता सापडत नाही आणि गर्दी खूप आहे. आता या सायलीला कसं तरी व्हायला लागतं. सायलीने ते ऐकलं ना प्रतिमा आत्या घरात नाहीये वगैरे, मग कदाचित तिला ते कळलं असावं. बरं प्रेक्षकांनो, मला इथे खूप मोठा प्रश्न पडलाय. आता अर्जुन तिला इतकं काळजीने बोलत होता, तुम्ही मला अहो म्हणता तहो म्हणता वगैरे वगैरे, तर ते सायलीला नाही ऐकू आलं, हे बरं ऐकू आलं प्रतिमा आत्याबद्दल. असो आता ती लगेच पॅनिक होते सायली, असं त्यांनी दाखवलं. आणि अर्जुन तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो, शांत व्हा मिसेस सायली, काही झालेलं नाही तुम्हाला. आणि आता या कल्पनाताई डॉक्टरांना आवाज द्यायला गेल्यात. मग आता अर्जुन म्हणतो, काय झालं सायली? प्रतिमा आत्याचं टेन्शन आलंय का तुम्हाला? मी आहे ना, मी प्रतिमा आत्याला शोधून आणेल. मग आता कल्पनाताई आल्यात डॉक्टरांना बोलवून. आता अर्जुन म्हणतो, हे बघा मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी आहे ना, मी आणेल प्रतिमा आत्याला शोधून, तुम्ही शांत व्हा बरं. मग आता अर्जुनने असं म्हटल्यानंतर लगेच सायली शांत पण झाली आहे बरं का. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, प्रतिमा आत्याचं वाक्य तिला ऐकू आलं, पण अर्जुन तिला जे काही काळजीने बोलला ते काही नाही ऐकू आलं. आता अर्जुन त्याच्या आईला म्हणतो, बघ मम्मा, या अवस्थेत सुद्धा प्रतिमा आत्याचीच काळजी वाटते त्यांना स्वतःपेक्षाही जास्ती. मग कल्पनाताई म्हणतात, हो ना रे अर्जुन, त्या दोघींचं नातं जगावेगळंच आहे. तू आता आधी जा आणि प्रतिमेला शोध बरं. आता बघा प्रेक्षकांनो, हा अर्जुन शोधायला बाहेर पडला. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू आधी जा, प्रतिमेला शोधल्याशिवाय आपल्या सायलीला काही बरं वाटणार नाही, बघ तू जा बरं आधी. अर्जुन म्हणतो, हो मम्मा, मी जाईल आणि प्रतिमा आत्याला परतच घेऊन येईल, तू इथे सायलीजवळ थांब, मी आलोच. आता असं म्हणून प्रतिमा आत्याला शोधायला अर्जुन निघालाय. खूपच फास्ट त्यांनी सीन दाखवलेत प्रेक्षकांनो, त्यामुळे मी तुम्हाला जरा असं भरभर सांगतेय, कारण मोठा एपिसोड होतो ना मग खूप. आता इकडे या प्रतिमा आत्याला काही रस्ता सापडे ना दवाखान्याचा, दहीहंडीची गर्दी आहे आणि खूपच म्हणजे त्यांना रस्ताच कळे ना कुठून जावं. एकाच ठिकाणी दाखवत आहेत त्या किती वेळच्या. आता तुम्ही टीव्हीवर सीन पाहिले ना की तुम्हाला माणसं पण सारखी दिसतील. असो आता इकडे रविराजांना पुन्हा फोन आलाय, या पूर्णाजी काही शुद्धीवर येईना, हे सगळे मिळून त्यांना उठवायचं
उचलायचा प्रयत्न करताय. रविराज म्हणतात हॅलो. हां अरे प्रताप बोल. आता प्रतापरावांनी फोन केलाय रविराजांना. प्रतापराव म्हणतात काय रे तिकडे परिस्थिती बरी आहे ना रे रविराज? नाही म्हणजे प्रतिमेबद्दल काही कळलं का? रविराज म्हणतात नाही ना रे प्रताप, सगळीकडे शोधतोय आम्ही पण आम्हाला सापडलीच नाही रे ती अजून. मग आता हे प्रतापराव म्हणतात चैतन्य आणि अर्जुन गेलेत तिला शोधायला. अरे पूर्णाई बरी आहे ना? रविराज म्हणतात हो हो बरी आहे, तू आमची नको काळजी करू, तू सायलीकडे बघ, आम्ही आहोत इथे सगळेजण. प्रतापराव ठीक आहे असं म्हणतात आणि मग रविराजही फोन ठेवून देतात. मग लगेच अस्मिता म्हणते अरे काका तू का नाही सांगितलंस पूर्णाची बेशुद्ध पडली आहे म्हणून? रविराज म्हणतात अगं अस्मिता ऑलरेडी तिथे किती टेन्शन आहेत, आणखीन त्यांना टेन्शन कशाला द्यायचं? मग आता हे सगळे मिळून पुन्हा पूर्णाजीला उठवायला लागतात. उठा उठा पूर्णाई. आता अस्मिता तो मोठ्याने रडायला लागते, तिच्या आवाजानं कोणी जागं होईल बाबा. पूर्णाजी क्या चीज आहे, आजी आजी उठणं ग, अशीच रडत असते ती. असो तर आता हे रविराज पाणी वगैरे मारायला लागतात त्यांच्या चेहऱ्यावर, पण ते आधीच उठतात. मग आता ही विमल पाणी वगैरे देते पूर्णाजींना. पूर्णाजीचा हात सुद्धा थरथर कापत असतो पाणी पिताना. खरं सांगू प्रेक्षकांनो काय ॲक्टिंग करतात पूर्णाजी. आता उठल्या उठल्या पाणी पितात त्या आणि म्हणतात काय झालं, प्रतिमा सापडली का रविराज? मग रविराज म्हणतात अर्जुन गेलाय तिला शोधायला, तुम्ही काळजी नका करू पूर्णाई, होईल बरं सगळं व्यवस्थित. आता मात्र प्रिया खूप घाबरते आणि विचार करते बापरे अर्जुन गेला त्या प्रतिमेला शोधायला. अरे देवा, याला कोणी सांगितलं होतं त्या प्रतिमेला शोधायला जायला? चुपचाप हॉस्पिटलमध्ये बसायचं ना. पण त्याला सापडली प्रतिमा तर काही खरं नाही. आता प्रेक्षकांनो यावेळेला ना त्यांनी काही ना काही प्रियाचं पितळ उघडं करायला पाहिजे. पण आता बघा या पूर्णाजी म्हणतात बरं झालं बाई देव पावला, अर्जुन गेलाय ना शोधायला, म्हणजे तो प्रतिमेला आणल्याशिवाय काही शांत बसणार नाही. त्यामुळे प्रियाचं टेन्शन आणखीन वाढलंय पूर्णाजीच्या या वाक्यावर. आता प्रिया टेन्शन मध्ये पुन्हा एकदा नागराज आणि महिपतला कॉल करते. आणि आता महिपतचे मारेकरी दाखवलेत त्यांनी मध्येच एका सीनमध्ये. ते प्रतिमेचा फोटो एकमेकांना दाखवत असतात आणि तो जो मेन माणूस आहे ना तो सांगत असतो काळ्या शर्टवाला, ए या बाईचा फोटो नीट पाहून घे, चेहरा जळालेला आहे तिचा, डोक्यावर ओढणी असती, जिथं कुठं दिसली तिथं लगेच हिला मारायचं, कळलं का? चला शोधायला लागा. आता प्रतिमा त्या पुन्हा एकदा आपल्याला दाखवल्यात गर्दीमध्ये, त्या इकडे तिकडे रस्ता शोधतायत. आणि आता अर्जुन पण पायीच निघालाय बरं का प्रतिमा त्याला शोधायला. आणि आता चैतन्याला तो सांगतोय चैतन्य आपण एकाच दिशेने नको शोधूया, तू तिकडे शोध मी इकडे शोधतो. चैतन्य म्हणतो हो तुला जर कळालं तर मला पटकन फोन कर. अर्जुन म्हणतो हो तुलाही कळालं तर फोन कर. आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो तुम्हाला खूप मोठा थरार बघायला मिळणार आहे. सगळेजण शोधाशोध करतायत प्रतिमा आत्याची, कुठे म्हणजे अर्जुन आणि चैतन्य शोधाशोध करतायत कुठे असेल प्रतिमा आत्या. आणि प्रतिमा आत्या तिथेच आहेत बरं का जवळपास. प्रियाने आता नागराजला फोन केलाय आणि आता नागराजने तो फोन स्पीकरवर टाकलाय. महिपत म्हणतो बोल ग काय अपडेट? आता ही प्रिया म्हणते तुम्हीच अपडेट द्या मला, तुमच्या माणसाने गाठलं की नाही प्रतिमेला? आता लगेच नागराज म्हणतो त्याची काळजी तू नको करू. आता ही प्रिया म्हणते किती ॲटिट्यूड दाखवता हो तुम्ही, रिकामा इथे प्रतिमा सापडत नाही म्हणून सगळे पॅनिक झालेले आहेत आणि तिथे ती म्हातारी तर चक्कर बिक्कर येऊन गोंधळ घालू लागली आहे आणि तिथे एवढा इश्यू होतोय आणि अर्जुन प्रतिमेला शोधायला सुद्धा बाहेर पडलेला आहे. मग नागराज एकदम हलक्यात घेतोय मग त्याचं काय? आता प्रिया म्हणते तुम्हाला काही काळजी वाटत नाही का, काही टेन्शन येत नाही का? अर्जुन आपल्याला मारेल, त्याला जर आपला प्लॅन कळला ना तर ती प्रतिमा राहील बाजूला, तो आधी आपला जीव घेईल. मग आता लगेच नागराज म्हणतो पाय ना महिपत मी प्रिया थरथरतीये. प्रियाचे हात तरतर कापायला लागले महिपत. आता तिला असं वाटतंय की तो बॉडी बिल्डर अर्जुन तो सुपर हिरो सारखा येईल आणि प्रतिमाला वाचवून घेऊन जाईल आणि आपल्याला लटकवेल तो, असं वाटायला लागलंय तिला. मग आता लगेच महिपत म्हणतो या प्रियाचा आटा जरासा ढिल्लाच आहे वाटतं. आता ती प्रिया म्हणते तुम्ही जे काही बोलताय ना ते मला सगळं ऐकू येतंय. मग आता महिपत चिडतो तिच्यावर, म्हणतो ऐकू येतंय ना, मग ऐकय हे पाय माझी माणसं गेलेली आहे, निघालेली आहे माझी माणसं, कळलं ना तुला? आणि तो अर्जुन आडवा आला ना तरी ते आता बघत नसतात मागं पुढं, कळलं का तुला? चल ठेव आता फोन. प्रेक्षकांनो महिपतचा अतूट विश्वास आहे त्याच्या माणसांवर आणि त्याच्या माणसाने काय काय माती खाल्ली ती पुढच्या भागामध्ये बघा, कारण हा भाग ऑलरेडी खूप मोठा झालाय. पण पुढचा भाग सॉलिड बघण्यासारखा आहे, तो तर तुम्हाला एवढूसही स्किप करावं असं वाटणार नाही. खूप मजा आली आहे, बघत राहा फक्त. कुसुमताई पण आल्यात बरं का आता पुढच्या भागामध्ये, कशा आल्या काय आल्या कोणी बोलवलं ते फक्त बघत राहा, ठरलं तर मग. आणि हो हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता अर्जुन प्रतिमा आत्याची शोधाशोध करतोय, पुढे काय झालं ते थोड्याच वेळात बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.